मित्रांनो, क्रिकेट चाहत्यांसाठी एक अत्यंत वाईट आणि निराशाजनक बातमी समोर आली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात भारतीय संघाचा अत्यंत मोठा आणि लाजिरवाणा पराभव झाला आहे. ट्रेंट ब्रिज, नॉटिंघम येथे खेळवल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाची अवस्था एवढी दयनीय झाली की संपूर्ण संघ अवघ्या 76 धावांवर ऑल आऊट झाला. ना फलंदाजी चालली ना गोलंदाजी. अगदी सगळा बट्ट्याबोळ पाहायला मिळाला. सामन्यात नेमकं काय घडलं तेच जाणून घेऊ. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. तर मित्रांनो, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडच्या संघाने भारतीय गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. इंग्लंडने 20 षटकांत 7 गडी गमावून तब्बल 201 धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून फिल सॉल्टने वादळी फलंदाजी करत सर्वाधिक 70 धावा ठोकल्या आणि भारतासमोर 202 धावांचं एक मोठं आव्हान ठेवलं. आता वाटलं होतं की भारतीय फलंदाज या आव्हानाचा पाठलाग करतील, पण मैदानात उतरताच चित्र पूर्णपणे उलटं निघालं. इंग्रजांच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताचे स्टार फलंदाज एकामागून एक पत्त्यासारखे कोसळले. अभिषेक शर्मा 10, वैभव सूर्यवंशी 13, अय्यर 5 आणि तिलक वर्माने 3 धावा काढल्या. सगळ्याच फलंदाजांनी शरणागती पत्करल्यामुळे भारताचा अख्खा डाव फक्त 76 धावांवर गुंडाळला गेला. या अत्यंत सुमार कामगिरीमुळे भारताला तब्बल 125 धावांच्या एका मोठ्या आणि मानहानिकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे. या सामन्यात भारतीय संघाची ना फलंदाजी चालली ना गोलंदाजी. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? भारतीय संघाच्या या मोठ्या पराभवाचं मुख्य कारण काय होतं? खराब शॉट सिलेक्शन की इंग्लंडची घातक गोलंदाजी? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.